नमस्कार. आज मी तुम्हाला टी-व्ही-एस ज्युपिटरबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे मॉडेल 2025चं आहे आणि 110 सी-सी असं हे मॉडेल आहे आणि गाडी पाहताय एकदमच स्टायलिश आहे आणि ही की आहे ती ऑल इन वन की आहे, ज्यामुळे गाडी ऑन होते, ऑफ होते, डिकीसुद्धा ओपन होते आणि पेट्रोलची टाकीसुद्धा ओपन होते आणि बोथ हँडल सुद्धा लॉक होतात. इथे बाजूला पाहताय USB चार्जर पॉइंट दिलेला आहे. इथून तुम्ही मोबाईलला चार्जिंग करू शकता. गाडी ऑन केल्यानंतर डिस्प्लेवरती असं काहीसं पिक्चर दिसत आहे. टाईम दिसत आहे, हॅलो रायडर आलेला आहे आणि टोटल किलोमीटर आणि रेंजमध्ये तुम्हाला गाडी किती किलोमीटर अजून जाईल आहे त्या पेट्रोलमध्ये ते दिसत आहे. आणि जी लाल लाईन आहे पेट्रोल संपत आलेलीची लाईन आहे पाहताय. एफ म्हणजे फ्युअल आहे आणि या 3 पांढऱ्या लाईन आहेत की ज्या स्लीपिंग लाईन आहेत, तेवढं पेट्रोल अजून गाडीमध्ये शिल्लक आहे. ते दाखवत आहे हे डिस्प्लेवरती. इथे पाहताय ॲटोचे हे 2 बटन आहेत. हे ऑन केल्यानंतर ज्यावेळेस गाडी सिग्नलला उभी असते त्यावेळेस गाडी ऑटोमॅटिक ऑफ होते. इकडे डाव्या बाजूला तुम्ही पाहताय अप्पर लाईट आणि डिप्पर लाईटचे बटन आहेत. त्याच्या खालीच इंडिकेटरचे बटन आहेत. लेफ्ट इंडिकेटर आणि राईट इंडिकेटर. त्याच्याच खाली जे बटन आहे जे पिवळ्या कलरचं आहे ते हॉर्नचं आहे. इकडे लेफ्ट मिरर आहे आणि इथे राईट मिरर आहे. हा लेफ्ट ब्रेक आहे. आणि हा राईट ब्रेक आहे आणि ॲक्सिलरेटर सुद्धा आहे इथे हातामध्ये माझ्या. हे 2 ब्लूटूथ मोड आणि सेट हे 2 बटन आहेत ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी. इथे मी चावी घालून पेट्रोलची टाकी ओपन करणार आहे. हे पहा, इथे पेट्रोलची टाकी ओपन झालेली आहे आणि ही बंद करताना आतमध्ये फक्त पुश करायची आहे. इथे हे हँगर दिलेलं आहे पिशवी वगैरे अडकवण्यासाठी. जर गरज नसेल तर आतमध्ये पुश करू शकतो आपण. इथे हे युटिलिटी बॉक्स दिलेला आहे, ज्यामध्ये मोबाईल किंवा एखादी छोटी बॉटल आरामात बसू शकते. हे सुद्धा छान फीचर दिलेलं आहे या मॉडेलमध्ये. गाडी ऑन केल्यानंतर हे LED लाईट्स आहेत. हे मागचे लाईट्स ऑन होतात आणि पुढचे सुद्धा ऑन होतात. गाडी ऑफ केल्यानंतर हे बंद होऊन जातात लाईट्स. हे फूट रेस्ट आहे, लेडीज फूट रेस्ट आहे हे. इथे मी डिकी ओपन करून दाखवणार आहे. इथं डिकीचं सिम्बॉल दिलेलं आहे, म्हणजे हेल्मेटचं सिम्बॉल आहे हे. लेफ्ट साईडला कीज फिरवलेली आहे. हे पहा, डिकीसुद्धा खूपच स्पेसियस आहे आणि या डिकीमध्ये 2 हेल्मेट आरामात बसू शकतात. 33 लिटरची कॅपॅसिटी आहे या डिकीची. इथे फर्स्ट एड किट आणि टूल किट ठेवलेलं आहे.
इथे तुम्हाला दुसरं सुद्धा हेल्मेट मी ठेवून दाखवते. तेच हेल्मेट मी पुढच्या बाजूला ठेवलेलं आहे. तर अशी ही एकदम मोठी अशी डिकी आहे. गाडी जे सीट कवर आहे ते फक्त दाबायचं, ते लॉक होऊन जातं सीट. आता इथे गाडी साईडच्या स्टँडवरती लावलेली आहे. तर ज्यावेळेस गाडी साईडच्या स्टँडला असते त्यावेळेस गाडी चालू होत नाही. तर इथे मी गाडी ऑन केलेली आहे आणि इग्निशनसुद्धा दिलेलं आहे. तर हे असं सिम्बॉल येते बघा. 0च्या बाजूला जे रेड लाईट आलेली आहे किंवा लाल लाईट आहे, तर ते आल्यानंतर गाडी चालूच होत नाही. तर आता मी तुम्हाला स्टँड काढून दाखवते. गाडीला इग्निशन दिलं ना, गाडी लगेच चालू होते. हे पहा, ते ग्रीन जे लिहिलेलं आहे ते इको लिहिलंय, त्याच्यावरती जो सिम्बॉल होता ना तो गेलेला आहे सिम्बॉल. गाडी ऑन केलेली आहे मी. आता गाडी ऑफ केलेली आहे. हे पहा, आता ते रेड सिम्बॉल होतं ना ते सिम्बॉल गेलेलं आहे. आता गाडी चालू होणार. तर गाडी TVS ज्युपिटर ही खूपच छान गाडी आहे. तर ओनर रिव्ह्यू म्हणाल ना तर एकदम युजफुल आणि मायलेजला सुद्धा गाडी ही खूप छान आहे. तर रात्रीच्या ह्या LED लाईट कशा अशा दिसतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.